काल व्हिडिओ न टाकण्याचं रिझन हे होतं, की खूप मोठा कल्ट क्लासिक 2003ला रिलीज झालेला तेरे नाम पिक्चर रिलीज झाला होता. तर त्याला आम्ही बघायला गेलो होतो. मी 7-8 जण ऑफिसचे कलीग्स मिळून गेलो होतो. तर ते बघताना, मूव्ही बघताना किंवा मूव्ही संपल्यानंतर मी एक गोष्ट ऑब्झर्व्ह झाली मला. तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला देखील ती गोष्ट पटत असेल, की तुमच्यासोबत देखील तीच गोष्ट आहे, तर तुम्ही देखील या व्हिडिओवर कमेंट करून सांगू शकता. तर मी काल ऑब्झर्व्ह काय केलं सांगतो तुम्हाला. तर माझा एक कलीग आहे, किंवा तुमचा देखील असा कलीग असेल ज्याला बघून तुम्हाला वाटत असेल, की हां, ठीक आहे. हा मोर व्हल्नरेबल आहे, की हा एखाद्या सीननंतर रडेल. ओके. तर असे माझे भरपूर मित्र आहेत जे रडतील असं मला माहीत होतं. बट काही मित्र होते जे मला माहीत होतं की रडणार नाही. तर ते ऑब्व्हियसली रडले नाही. कारण त्यांनी 2-3 वेळेस पिक्चर बघितलेला होता याआधी देखील, आणि मी देखील रडलो नाही. कारण मी पण तो पिक्चर असा मोर ओव्हर की कट करून पिक्चर बघितलेला आहे. तर मला देखील जास्त काही वाटलं नाही. बट यामध्ये ऑब्झर्व्ह काय केलं मी, की माणूस जो आहे मर्द किंवा जो मॅन म्हणता तुम्ही, तो ॲट अ टाईम म्हणजे त्याच्यासोबत एखादी गोष्ट घडली असेल आत्ता, तर तो त्याच सेकंदाला ती गोष्ट अशी रडून मोकळा होत नाही. तर त्याला थोडंसं म्हणजे 10-15 गोष्टी त्याच्यासोबत एकदा घडल्या, तर त्या एकदाच साठवून तो त्या 10-15 गोष्टींसाठी एकदाच रडतो. हे मी काल ऑब्झर्व्ह केलं. तर त्यामध्येच माझा मित्र होता, ज्याच्यासोबत म्हणजे असा त्याचा हे झालं होतं. आपण म्हणतो का, की त्याच्या डोक्यामध्ये गोंधळ चालू होता, की भरपूर गोष्टी त्याला करायच्या होत्या, ज्या होत नाहीत. आणि तो तसा मॅनेज करतो. त्याचा प्रोजेक्ट चांगला आहे, सगळ्या गोष्टी मस्त आहेत. तो म्हणजे असा हसून खेळून वागतो. बट त्याला बघून असं तुम्हाला वाटणारच नाही, की त्याच्या माइंडमध्ये ह्या गोष्टी चालत असतील. बट तसं चालू होतं त्याचं. बट ते त्यानं मला सांगत होता. बट असा ते पूर्ण गोष्टी त्यानं मला सांगितल्या नाहीत, की असं-असं झालंय, हे तेच ते सगळ्या गोष्टी त्यानं मला सांगितल्या नाहीत. तर मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सांगू देखील शकत नाही, की त्याच्यासोबत काय चालू आहे. तर तो त्या पिक्चरमध्ये रडला का? तर हे मी ऑब्झर्व्ह केलं, की ठीक आहे, तो माझ्यासमोर नसेल रडला किंवा त्या सिच्युएशनला नसेल रडला, ज्या सिच्युएशनला त्याला तो प्रॉब्लेम होत होता. तो टेन्शन घेत असेल किंवा तो असा चिंतेत पडून राहिला असेल, बट तो रडला नसेल. पण तो रडला कालच्या पिक्चरमध्ये. त्याच्यानंतर त्याला म्हणजे मागच्या ज्या गोष्टी झाल्या होत्या त्याच्यासोबत, ज्या गोष्टी भरपूर दिवसापूर्वी त्यासोबत झाल्या होत्या किंवा त्याचा स्टंबल ऑफ माइंड चालू आहे. भरपूर गोष्टी त्याच्या माइंडमध्येच फिरत होत्या. त्याच्यासाठी तो काल एकाच टायमाला रडला असं मला वाटतं. आता तोच सांगू शकेल, की ही गोष्ट खरी आहे किंवा तुम्ही देखील सांगू शकता, की ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे? का माझं ऑब्झर्वेशन थोडंसं रॉंग आहे? तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता हे ऑब्झर्वेशन. धन्यवाद.